मध्ये नमस्ते. आजची रेसिपी आहे आवलाची कॅन्डी. तर इथे मी वजनाने आवला घेतलेले आहेत, अर्धा किलो, 500 ग्राम घेतलेले, स्वच्छ धुतलेले आहेत, 1 ते 2 पाणी स्वच्छ धुतलेले आहेत. आणि ही रेसिपी म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात ही खायची असते, आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. कंबरदुखी, पोटदुखी, पाठदुखी आणि रक्त शुद्ध व्हायसाठी. आणि लेडीजचे केस घालतात त्याच्यावर. आवलामध्ये विटामिन सी असतो, तर केस गळणे आहे ना त्याच्यावर 1 नंबर हा औषध आहे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करा. तुम्ही ट्राय केलं ना तुम्हाला आराम येईल तुमच्या शुद्ध रक्त व्हायसाठी आणि केस गळण्यावरती. त्याच्याशिवाय तुमच्या आहे ना चेहऱ्यावर डाग वगैरे असेल त्याच्यावर पण आहे आणि स्किनवर वगैरे 1 नंबर हा औषध आहे. तर इथे पूर्णपणे आता स्वच्छ धुतलेले आहेत. आता याची पुढची लागणारी सामग्री दाखवते. इथे आवलाची कॅन्डी बनवणार आहे बिना साखरची. इथे मी 1 चमचा घी घेतलेला आहे, 1 चमचा काली मिरी आहे आणि 1 चमचा साखर आहे. ही साखर म्हणजे वरून डेकोरेशनसाठी आहे, पण ही आवला आहेत बिना साखरची आहेत. म्हणजे ज्यांना डायबिटीस असेल त्यांनी पण खा, त्यांची डायबिटीस पण जाईल आणि ज्यांना साखर नाही आवडत ती पण खातील. जी लोक डायटिंग करतात त्यांनी या अशा वस्तू का हिवाळ्याच्या दिवसात खा. आता पूर्णपणे इथे मी सामग्री सांगितलेली आहे. आता पुढची प्रोसेस. इथे मी आहे ना बॉईल केलेलं आहे पाणी. पाण्याला छान असा कर आणलेला आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त 10 मिनिटं आहे ना बॉईल करून घ्यायची. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. इथे बघाल गरम आहे तुम्हाला. बघा इथे 2 पीसेस मध्ये दिसत आहेत. आवला छान असं 10 मिनिटं शिजले आहेत. तर हे काय करायचं आपण इथं गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं आहे ना असं थंडा करून घ्यायचं. इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आवला अशी थंडगार झालीत आणि मी तुम्हाला दाखवते. हे आवला आहे ना ह्या कॅन्डी करायला एकदम सोप्या पद्धतीने आहे. असं तुम्ही तोरलं तरी पण होईल. असं त्यात मधली आहे ना आपण बी करायची. बी एकदम सोप्या पद्धतीने निघते आणि हे पीसेस बघा कसं निघतात. असं पूर्णपणे हे आहे ना काढून घ्यायचं. आवलाचे पीसेस केलेले आहेत, असे पीसेस करायचं, पूर्णपणे असं थंडा करायचं. तर हे जे आहे ना आवलाचे पीसेस केलेले आहेत अलग. इथे मी तुम्हाला आवलाच्या बिया दाखवते. पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आवलाच्या बिया आहेत ना त्या काय करायच्या, गरम पाणी ठेवायचं 1 ते 2 ग्लास आणि बॉईल करून आहे ना तो पाणी पियाचा. मग पोटदुखी वगैरे आपलं सांधदुखी हे राहील. आणि या बिया आहेत त्या फेकायच्या नाही. 1 ग्लास पाणी गरम करायचं आणि पिऊन घ्यायचं. आता इथे आहे ना मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर आहे ना इथे हे बघा पूर्णपणे मिक्सरचं भांडं फुल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पाणी बिलकुल 1 बूंद पाणी टाकायचं नाही, काही नाही. कारण पाणी जर टाकलं ना तर माहिती आहे का 6 महिने नाही टिकणार. नाही तर हे कॅन्डी येत तर 6 महिने टिकणार. हे असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला छान असं बघा मी इथं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. असं क्रीमी पूर्णपणे असं बारीक करायचं. इथे गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे मिक्सरला पिसून घेतलेलं आहे ते टाकायचं. इथे बघा काय तेल वगैरे का पाणी असं काही टाकायचं नाही ह्याच्यामध्ये. आणि पाणी तर अजिबात नाही गेला पाहिजे. इथे गॅसवर काय करायची, कढई ठेवायची. त्याच्यामध्ये छान अशी कढई गरम करायची आणि त्याच्यावर आपण हे करून घ्यायचं. असं इथे आहे ना तेल टाकलेलं नाही अजिबात. मिक्स करून घ्यायचा छान असा आणि कढईला लागल म्हणून आहे ना असं हलवत बसायचं. इथे मी तुम्हाला सांगितलेली काली मिरी 1 चमचा घेतलेली आखी होती. ही छान अशी मिक्सरवरून पिसून घेतली. आणि हे सांगितलेले इथं साखर नाही टाकायची आहे, कारण साखर टाकल्यावर गोड होते, त्याच्यामुळे साखर नाही टाकायची आहे. हे बिना साखरच्याच बनवायचे आहे, छान होतात. आणि ज्यांना डायबिटीस वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. इथे काय करायचं आपल्याला ही 6 महिना कॅन्डी टिकणार आहे. 6 महिन्यासाठी मी 1 लिंबू घेतलेला पूर्णपणे. 1 लिंबाचा रस आहे तो टाकायचा इथे. म्हणजे लिंबाचा रस टाकल्यानंतर आहे ना खराब नाही होणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि असे बनवा. ह्याच्यामुळं आहे ना केस गळणी आणि कंबर दुखणे, पोट दुखणे, कोणता पण तुमचा दुखणं असेल तो जाईल. आणि ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही या अशा आवलाच्या कॅन्डी वगैरे, मुरमुरा, कोण चुरमुरा काय बोलतात ते खायचं. खूप औषध असतो. तर इथे मी तुम्हाला सांगितलेलं मी 2 चमचा घी घेतलेला आहे, पण 2 चमचा नाही, आता मी इथे 1च चमचा घेणार आहे.
कारण 1 चमचाच भरपूर होईल. छान असं इथं घी टाकायचं कारण म्हणजे काय आहे, चांगलं सॉफ्टपणा येतो आणि कढईला चिकटत पण नाही ह्याच्यासाठी. इथे बघा आपण पूर्णपणे आहे ना सुकं होईपर्यंत असं परतायचंच. खाली लागलं नाही पाहिजे. गॅस तुम्ही स्लो करा. स्लो गॅसवर केलं तरी खूप लवकर होते आणि ही रेसिपी आहे ना खूप लवकर होते. 10 मिनिटातच होते. जास्त वेळ पण लागत नाही आणि टेस्टी तर 1 नंबर लागते. तुम्ही माझ्या चॅनलवर भरपूर अशा या आवलाच्या रेसिपी आहेत. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा. आणि तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही कमेंट करा. जराशी आवडली तर एक लाईक करा. इथे बघा घरामध्ये असा खुशबू छान असा सुटलेला आहे. इथे काय करायचं बघा, पूर्णपणे असं मिश्रण झालेलं आहे. तर एक ताईने मला सांगितलेलं काय की बटर पेपर नसेल तर काय करायचं, म्हणून मी इथे आहे ना एक प्लेट घेणार आहे. इथे आहे ना प्लेट घेतलेला आहे. पहिला व्हिडिओ माझा होता त्याच्यामध्ये मी बटर पेपर घेतलेला. तर एक ताईने कमेंट केली की बटर पेपर नसला तर काय करायचं, म्हणून आहे ना इथे मी प्लेटला आहे ना तेल लावून घेते. कारण आपल्याकडे बटर पेपर नसला तरी तेल लावला ना तरी पण होऊ शकतं. म्हणून इथं मी एक प्लेट घेतलाय, त्याला असं तेल छान असं लावून घ्या. तुमच्याकडे ब्रश असला तर ब्रश घ्या, नाही तर हाताने लावा. आता जे आपण कढईमध्ये मिश्रण केलेलं आहे कॅन्डीचा तो टाकून घ्यायचा. इथे बघा असं छान असा गरम गरम इथे आपण टाकायचा आणि छान असा प्लेटवर पसरवून घ्यायचा. प्लेटमध्ये छान असं पसरवून घ्यायचं जेवढं होईल तेवढं. आणि खूप गरम आहे, तुम्हाला जेवढं जमल तसं करून घ्यायचं. इथे बघा प्लेटमध्ये पूर्ण असं पसरवलेलं आहे. इथे बघा पूर्णपणे असं मी प्लेटमध्ये म्हणजे थंड व्हायला ठेवलेलं आहे. आता काय करायचं, एक 15 मिनिटं आहे ना असंच फॅनच्या खाली ठेवायचं थंड व्हायला. 10 मिनिटं झालेली आहे, पूर्णपणे अशी थंड झालेली आहे बघा, हाताला पण लागत नाही. आता आपण कट करून घ्यायचं. तुम्हाला चौकोनी करायचं ते चौकोनी, नाही तर गोल करा, कोणता पण कट मारायचा. इथे पूर्णपणे मी चौकोनी पीसेस केलेले आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा बोललेली की या कॅन्डीमध्ये साखर नाही टाकणार आहे. तुम्हाला जर साखर पाहिजे तर अशी टेस्टसाठी थोडीशी टाकून घ्या, पण मला इथं साखर नाही टाकायची आहे. पूर्णपणे साखर नाही अशी बनवायची आहे. तरी मी तुमच्यासाठी एक कॅन्डीला साखर लावते. इथे बघा अशी साखर आहे ना, घरातली आपली साखर घ्यायची आणि मिक्सरला लावून घ्यायचं. छान अशी चौकोनी सेपमध्ये कॅन्डी झालेली आहे. पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.